लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणात महायुतीची दोस्तीत कुस्ती सुरू झाली आहे। नमस्कार, मी कविता। महायुती म्हणजे एकीचं बळ असं सांगितलं जात असलं तरी सध्या मित्रपक्षांमध्येच संघर्षाची ठिणगी पडली आहे। कुठे आरोप प्रत्यारोपाचा खेळ, तर कुठे समांतर सत्ता केंद्र, तर कुठे पक्षप्रवेशांचा धडाका सुरू झालाय। सुरुवात झाली ठाण्यातून। शिंदेंच्या गडात नायकांचा जनता दरबार। एकनाथ शिंदेंचा ठाणे हा जिल्हा त्यांचा बालेकिल्ला। मात्र भाजपचे गणेश नाईक यांनी या गडातच जनता दरबार भरवून शिंदेंच्या मैदानात समांतर सत्ता केंद्र उभं केलं आहे। नाईकांनी शिंदेच्या मतदारसंघात जनता दरबार घेऊन लोकांशी संवाद साधला, समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आणि स्थानिक नेतृत्वाला थेट आव्हान दिलं। त्यातच भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातच भाजपचा महापौर बसवणार असल्याचं विधान करून घुसफुस वाढवली। नाईकांच्या वाढत्या सक्रियतेची तक्रार थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली, तरीही त्यांचा दरबार थांबलेला नाही। ठाण्यात सध्या भाजप विरुद्ध शिंदे अशी आतली स्पर्धा उघडपणे दिसत आहे। यानंतर पुण्यात धंगेकर विरुद्ध मोहोळ असा सामना पाहायला मिळाला। पुणे हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी थेट भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे। जैन बोर्डिंग प्रकरणावरून मोहोळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले। कागदपत्रे, फोटो, व्हिडिओ प्रसिद्ध झाले आणि विषय राष्ट्रीय स्तरावर गेला। धंगेकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं, ज्यामुळे भाजपची प्रतिमा डळमळली। या प्रकरणामुळे पुण्यातील जैन समाज सुद्धा भाजपपासून नाराज झाला। शिंदे गटाची पुण्यातील ताकद पूर्वी अल्प होती, पण या प्रकरणानंतर त्यांनी आपली उपस्थिती मजबूत केली आहे। फलटणमध्ये देखील राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आमने-सामने पाहायला मिळाले। फलटणमध्ये डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्याच्या प्रकरणाने राजकारण पेटले। या प्रकरणात अजित पवार गटाचे खासदार रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर आमने-सामने आले। रामराजेंनी अप्रत्यक्षपणे रणजितसिंग यांच्यावर टीका केली, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटणच्या सभेत रणजितसिंग यांच्या पाठीशी ठाम उभा असल्याचं स्पष्ट केलं। यामुळे फलटणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे। सोलापुरातही भाजपने घेतला वर्चस्वाचा डाव। सोलापूर जिल्ह्यात सुद्धा महायुतीतील स्पर्धा वाढली आहे। अजित पवार गटातील नेते भाजपकडे झुकत आहेत। माजी आमदार यशवंत माने, राजन पाटील यांच्यासारखे नेते भाजपच्या जवळ गेले आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या नेत्यांना पक्षप्रवेशाचा ग्रीन सिग्नल दिला असून सोलापुरात राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला मोठा शह दिला आहे। नाशिक, नंदुरबार आणि इतर काही ठिकाणीही अंतर्गत संघर्ष डोकावतोय। कुठे स्वबळाची भाषा आहे, कुठे वर्चस्वाचा वाद आहे, तर कुठे पक्षांतर्गत गडबाजी तीव्र झाली आहे। या संघर्षामुळे विरोधकांना स्पेसच उरलेली नाही, कारण महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांवरच वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत आहेत। ठाण्यात भाजप विरुद्ध शिंदे, पुण्यात शिंदे विरुद्ध भाजप, फलटणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि सोलापुरात राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या गळाला। या सगळ्या घडामोडींनी एक प्रश्न निर्माण केला आहे, महायुतीतली ही दोस्तीत कुस्ती शेवटी किती टोकाला जाणार? तुमचं मत काय? महायुतीची एकी टिकेल का? कमेंटमध्ये नक्की कळवा।